पण रुद्र शिबिराचा जो हा समारोप आहे तो आपल्या दृष्टीनेच नाही तर संबंध मुखेड आणि मुखेड परिसरातील आपल्या सर्वांसाठी हा एक अभूतपूर्व अमृत योग आहे असं मला वाटतंय। त्याचं कारण असं आहे कारण समारोप तर दरवर्षी 14 मे ते 14 जूनच्या दरम्यान जे रुद्र शिबिर या ठिकाणी संपन्न होते तर या रुद्र शिबिराचा समारोप दरवर्षी आपण 14 मेला करतो। पण या वर्षीचा रुद्र शिबिराचा समारोप करत असताना या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रत्यक्ष उज्जैन पीठाचे जगद्गुरू उपस्थित आहेत हे आपल्या सगळ्यांसाठी ही अतिशय सौभाग्याची गोष्ट आहे। अशा या अमृत काळातील आणि दुसरं याच्यामध्ये ही अभूतपूर्व अशी एक अमृत योग यासाठी आहे कारण यावर्षी अधिक मासामध्ये होत असलेले जगद्गुरूंच्या हस्ते याचं सगळं समापन आणि या रुद्र शिबिराचा जो प्रारंभ झाला तो काशी जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये झाला। कारण एका महिन्यामध्ये एका शिबिराचा प्रारंभ हा एका जगद्गुरूंच्या हस्ते होतो आणि त्याचं समापन त्याचा म्हणजे समारोप हा जगद्गुरूंच्याच उपस्थितीमध्ये त्यांच्या पावन सानिध्यामध्ये होतो। हा अतिशय अभूतपूर्व असा हा प्रसंग आहे आणि आपण सर्वजण एवढे भाग्यवान आहोत की अशा ह्या सगळ्या अभूतपूर्व योगाचे साक्षीदारच नाही तर त्या सगळ्याचे आपण पुण्याचे आपण त्याचे वाटेकरी सुद्धा होत आहोत। आणि ही सगळी जे उपक्रम या ठिकाणी घडून आला तर ह्या सगळा घडविण्यामध्ये ज्यांच्या अथक अशा परिश्रमातून आणि ज्यांच्या नियोजनामधून होत आहे तसे आपले मठाधीश आवाज मागे येतोय का? नाही ना, आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे। येतो हा थोडा मोठा आहे। तर आपले मठाचे आपले गुरुवर्य डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या खऱ्या अर्थाने आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे कारण असा एक अभूतपूर्व योग केवळ आणि केवळ त्यांच्यामुळे हा सगळा साध्य होत आहे। केंद्र शिवाचार्य महास्वामीजी तमगे साष्टांग नमस्कार भारतदल्ले मराठवाडा संत शरणरू नाडू ಇದನ್ನ ಉದ್ಧಾರ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ದಯಮಾಡಿ ಸಿದ್ಧಿರಿ ತಮ್ಮ ಪೀಠಕ್ಕೆ ಅನಂತ ಕೋಟಿ ಶಿರ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಸ್ಕಾರ। आणि अशा एका पावन प्रसंगी आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि त्यांच्याच व्यासपीठावर विराजमान आपले सर्वांचे मार्गदर्शक असलेले अल्मेलचे चंद्रशेखर महास्वामीजी देवणीचे आपल्याला सातत्याने ज्यांचा सहयोग आणि सहकार्य मिळतंय असे देवणीकर गुरुवर्य आणि पीठाचे आपले गुरुवर्य उपस्थितीमध्ये हा सगळा कार्यक्रम होत आहे म्हणून मी त्यांनाही नमस्कार करतो। आणि ज्या ठिकाणी आज आपली ही जी परंपरा आहे या परंपरेची जी आपली भक्ती वैराग्य आणि ज्ञानाची परंपरा जी आहे ज्ञान आणि भक्ती आणि वैराग्य ही जी परंपरा आपणाला पंचाचार्य शिवाचार्य जंगम आणि भक्त अशा परंपरेने जी आपली ही परंपरा चालते ही परंपरा हे संस्कार अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी जे म्हणून आपल्याकडे मग ते कीर्तनकार असतील प्रवचनकार असतील विविध संप्रदायाच्या आपल्या संप्रदायाच्या माध्यमातून आम्हाला उद्बोधन आणि धर्माचे संस्कार करणारी ही सगळी मंडळी आहे पूजेचे अर्चक असतील या सगळ्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रातील महाराजांनी दरवर्षी एक मोठी अशी अभूतपूर्व अशी परंपरा या ठिकाणी सुरुवात केली। यातल्या काही निवडक यांचा आपण त्यांना विशेष पारितोषिक किंवा आपण विशेष त्यांना पुरस्कारांनी सन्मान करण्याचा जो उपक्रम आयोजित केला आहे आणि यावर्षी या सन्मानित करण्यासाठी जे म्हणून या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत त्यांचेही मी या स्वागत करतो। आपल्याला माहिती आहे की आपल्या मठाची परंपरा ही खूप मोठी परंपरा आहे। काल रात्री मी महास्वामीजींचं दर्शन घेत असताना रात्री उशिरा 10-10:30 वाजता माझी आणि महास्वामीजींचं या ठिकाणी मी दर्शन घेतलं आणि त्या विविध विषयांवर चर्चा होत असताना मी महास्वामीजींना असं म्हणालो की ही जी काही मठाची अन्य मठासाठी ते फार मोठा आर्थिक स्रोत नाही आपल्याकडे साधन संपत्तीची फार म्हणजे अशी काही रेलचेल नाही जे काही होत आहे ते कमी
आम्हाला कुठलंच कमी पडत नाही. तेव्हा महास्वामीजीने एक अत्यंत मोठं आणि महत्वाचं वाक्य सांगितलं, या मठात काय आहे आणि काय नाही मला माहित नाही, पण या ठिकाणी फार मोठा शिष्य परिवार आहे आणि हीच खरी या मठाची संपदा आहे. भक्त संपदेच्या बळावर आणि भक्त संपदेच्या जोरावर हे अखंड कार्य चालणार आहे आणि त्यासाठी माझे सदैव तुमच्या पाठीमागे आशीर्वाद असतील असं ते रात्री बोलताना म्हणाले. कारण त्यांना विश्वास इतका मोठा त्यांनी व्यक्त केलाय. मठाला भौतिक संपत्ती भौतिक साधन काय आहे कदाचित माहित नाही, पण या ठिकाणी कुठलंच कमी पडत नाही. त्याचं कारण जर काय असेल तर हे जे कारण सगळं आणि सगळं जे काय आहे हा सगळा भक्त संप्रदाय आणि आपलं सगळं ही परंपरा आणि आपण सगळे जण आणि आपण पाहत आहोत आपण ज्या वास्तवामध्ये आपण बसलो मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्या मठाची थोडीशी स्थिती काय होते ही आपल्याला माहिती आहे. 2008 मध्ये डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराजांचा ज्या ठिकाणी जो पट्टाभिषेक झाला तेव्हा इथे अगदी या ठिकाणी काहीच जागा नव्हती आणि फक्त मठाची आपली मुख्य इमारत सोडली तर या ठिकाणी बसण्यासाठी अनेक प्रकारच्या गैरसोयी होत्या. आणि आज आपण पाहत आहोत ही जे काही भव्य वास्तू उभा टाकली, आज या वास्तूची किंमत जवळपास 2.5 ते 3 कोटी रुपयाची वास्तू ही जी उभा टाकली, त्याचं जर श्रेय कोणाचं असेल तर मला असं वाटतंय की हा पंचपीठाचा आणि उज्जैन पीठाचा आशीर्वाद आहे आणि आपल्या सगळ्यांचा सहयोग आहे, म्हणून हे सगळं होऊ शकतं. या ठिकाणी आपण पाहिले अनेक लोकप्रतिनिधी सहकार्य केलं, पण आपल्या भक्तांनी आपल्या केवळ म्हणजे तुमच्या आमच्या सहकार्यातून मला असं वाटतं की ओंकार अप्पांकडे हा सगळा लेखाजोखा आहे. जवळपास 60 ते 70 लक्ष रुपये या बांधकामासाठी जे लागले त्यासाठी कोणी आपापल्या यथाशक्ती या ठिकाणी आपला सहयोग दिलेला आहे. आणि छोटी रक्कम नाही, या तालुक्यातीलच नाही तर बाहेरच्या अन्य बाजूच्या तालुक्यांमध्ये या मठाचा जो काही शिष्य संप्रदाय आहे, परंपरा आहे, भक्तगण आहे, यांच्या सहयोगातून आणि यांच्या सहकार्यातून लोकप्रतिनिधींच्या मदतीमधून हे सगळं एवढी मोठी 2.5 ते 3 कोटी रुपयाची आज आपण भव्य वास्तू या ठिकाणी उभा करू शकलो. फक्त वास्तू उभा टाकली म्हणजे ते काम होत नाही, कारण आपल्याकडे एक अशी व्याख्या आहे, हा देश म्हणजे केवळ भूभाग नाही तर त्या देशामध्ये राहणारी सगळी माणसं म्हणजे तो खऱ्या अर्थाने देश होतो. जेव्हा मठ ही संकल्पना जेव्हा आपण उच्चारतो तेव्हा त्या मठाची वास्तू हा एक भाग होतो, पण त्या मठामध्ये असलेले गुरुवर्य म्हणजे तिथला तो आत्मा असतो आणि त्यासोबत आपण सगळे जण या समाजाच्या या परंपरेला जोडलेले आहोत की आपण सगळे म्हणजे मठ अशा अर्थानं होतो. म्हणून 2008च्या नंतरचा जो काही आपला हा कालखंड आहे, या कालखंडामध्ये आपली वाटचाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे. इथे आपण पाहतो नित्यनेमाने काही उपक्रम या मठामध्ये चालतात. रुद्र शिबिर सातत्यानं या ठिकाणी दररोज नित्य रुद्र शिबिर, आपली जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवर आपण रुद्राभिषेक दररोज होतो आणि तो अखंड 2008 पासून 2026 पर्यंत आज 18 वर्ष आपल्या इथल्या संजीवन समाधीला नित्य सकाळी रुद्राभिषेक होतो. ही परंपरा गेल्या 18 वर्षापासून म्हणजे जवळपास 1.5 तपापासून चालू आहे. केवळ आपण एक दैनंदिन उपक्रम होत नाहीत, नैमित्तिक असे उपक्रम वर्षभराची एवढी मोठी यादी आहे. आपण पाहतो की आता रुद्र शिबिर आहे, या रुद्र शिबिराच्या माध्यमातून काय हिंदी में निवेदन करूया, मराठी नहीं तो हिंदी में भी मैं कर सकता तो तर आपला ही जी समजा आपण हे आहे रुद्र शिबिर, या रुद्र शिबिराला अनन्य साधारण असं महत्व आहे. कारण ही जी आपली जी आम्ही सुरुवातीला असं म्हटलं भक्ती ज्ञान आणि वैराग्याची आपली परंपरा आहे, तर ही भक्ती जे ज्ञान आहे हे आपल्या भक्तीच्या रूपापर्यंत आपल्यापर्यंत जर पोहोचवायचं असेल तर या ठिकाणी अर्चक एक चांगल्या पद्धतीचे संस्कारित आणि सशक्त अशी एक पिढी तयार झाली पाहिजे. आणि ही उणीव मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला अनेक ठिकाणी जाणवत होती, म्हणून महाराजांनी एक चांगला उपक्रम हाती घेतला आणि दरवर्षी 14 जूनच्या काळामध्ये एक असे आपण जे 5 वर्षापासून 15 वर्ष 10, 15, 18 वर्षापर्यंतचे जे बटू आहेत यांना संस्कारित करणे, त्यांना खऱ्या अर्थाने सगळे संस्कार पूजा विधीचे शिकवण देणे, यासाठीच या ठिकाणी जे आयोजन केलं. आणि या माध्यमातून आज जवळपास महाराष्ट्रात नाही तर तेलंगणा, कर्नाटक सगळ्या सीमावर्ती भागामध्ये लातूर असेल, आपला परभणी जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, या सगळ्या परिसरामध्ये जवळपास या मठामधून ज्यांनी शिक्षण आणि संस्कार घेऊन गेले असे 1000 ते 1500 आपले अर्चक तयार झालेले आहेत.
त्या माध्यमातून एकतर आपल्यापर्यंत भक्तीचा ज्ञानाचा एक म्हणजे यासाठी एक चांगली अशी एक फळी निर्माण झाली आणि दुसरी ही जी तरुण मुलं आज काम करतायत त्यांना खऱ्या अर्थानं अर्थार्जनाची चांगल्या पद्धतीने व्यवस्था झाली म्हणजे केवळ महाराज या ठिकाणी 1 ते 1,500 पटू तयार होऊन गेलेले नाही तर 1 ते 1,500 घरं उभा करण्याचं काम या ठिकाणी झालं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मान्य करावं लागेल म्हणून एक असं मोठं काम या ठिकाणी आपण करतो आणि त्याच्या समापनासाठी त्याच्या समारोपासाठी आज प्रत्यक्ष आपले उज्जैन पीठाचे महास्वामीजी उपस्थित आहेत यानंतर आपला गुरुपौर्णिमेचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतो गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला जवळपास 3 ते 4 हजार 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी आपले भक्त येतात श्रावण मास तपोनुष्ठान साजरा आपल्या या मठाचे आपले जे गुरुवर्य आहे डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे जे काही आपले झाले काही त्यांचे श्रावण मासाचे अनुष्ठान आपले ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी काही झाले आणि यानंतर आपल्या ठिकाणी डोंगाव असेल रातोळी असेल त्यानंतर सावळी असेल या ठिकाणची चांगले हजारोच्या संख्येनं अभूतपूर्व अनुष्ठान या ठिकाणी संपन्न झाले याच्यानंतर आपले गणेशोत्सवाची एक मोठी परंपरा आपल्याकडे आहे नुसती ती परंपराच नाही तर मला म्हणजे माझ्या माहितीनुसार ओंकारप्पा या ठिकाणी आहेत की इथला जो गणेशोत्सव आहे 1892 ला स्थापन झालेला आपला गणेशोत्सव आहे जवळपास ज्याला 1,200 वर्षाची परंपरा आहे आणि मुखेडचा हा पहिला मानाचा गणपती आहे जो मुखेडचा पहिला मानाचा गणपती आपल्या मठामध्ये असं दिसत आणि ही परंपरा गेल्या 1,400 वर्षापासून आहे एवढीच याला परंपरा नाही याच गणपतीच्या मिरवणुकीमध्ये आपल्याच मठाचे शिष्य असणारे हुतात्मा झाले माधवराव ऐकणारे यांना म्हणजे पत्करलेला आहे म्हणजे या राज्याच्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुद्धा जी चळवळ या ठिकाणी कार्यरत झाली यामध्ये आपल्या मठाचा एक गौरवशाली परंपरा आहे कारण जेव्हा ही गणेशोत्सवाची मिरवणूक चालत होती त्यावेळेस हुतात्मा माधवराव ऐकणारे यांच्यावर या समोरच्या पोलीस स्टेशन समोर गोळीबार झाला आणि ते हुतात्मा झाले म्हणजे या मठाची ऐतिहासिक अशी परंपरा आहे गणेशोत्सवाची परंपरा आहे त्यानंतर नवरात्राचा आपण अनुष्ठान महाराज 9 दिवस करतात नुसतं नवरात्राचं अनुष्ठानच करत नाही तर त्या ठिकाणी कुमारिकांचं पूजनही या ठिकाणी केल्या जाते कारण आपली जी संस्कृती सांगते यत्र नार्या पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः ज्या ठिकाणी स्त्री शक्तीचा सन्मान होतो केवळ स्त्री ही सौंदर्याची पुतळी नाही तर ती म्हणजे पावित्र्याची आहे आणि कर्तृत्वाची स्फूर्ती आहे म्हणून त्या ठिकाणी दरवर्षी कुमारिका पूजनाचा एक असा अत्यंत सुंदर उपक्रम या मठामधून होतो कुमारिका पूजन आहे पट्टाभिषेक वर्धापन या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो आपण मागे लक्षदीपोत्सवही साजरा केला 12 वर्षाचा पट्टाभिषेक महोत्सव आपण साजरा केला आणि एवढंच नाही तर या पूर्वीचे जे आपले शिवाचार्य जे होते सिद्धयोगी राजेंद्र महाराज तर त्यांच्या पुण्य स्मरणानिमित्त या ठिकाणी आपण एक दरवर्षी सप्ताहाचं आयोजन केले जाते आणि या सप्ताहाचा जो समारोप होतो तो आपण पाहतो की मला वाटते की मराठवाड्यामध्ये रथोत्सवाची परंपरा फार कमी मठामध्ये असेल कुठेच नाही असं तुम्ही म्हणणार नाही कर्नाटकामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे रथोत्सवाची एक परंपरा महाराजांनी सुरुवात केली आपल्या इथे खुर्दचे गाव आहे छोटी वेळी या ठिकाणी रथोत्सवाची परंपरा गेल्या अनेक वर्षापासून आपण चालू केलेली आहे अखंड शिवनाम सप्ताह आहे रथोत्सव आहे शिवदीक्षाचे कार्यक्रम आहेत एवढे सगळे यामधून साध्य काय होत आहे यामधून एक संस्कारित आणि एक भक्तीच्या मार्गावर चालणारी पिढी तयार करण्याचे काम होत आहे यामुळे एवढंच नाही एक सामाजिक ऐक्य दृढीकरण करणारी हा सगळा उपक्रम आहे महाराज आल्याच्या नंतर मुखेड तालुक्यातील आपल्या समाजाचं एक वेगळ्या स्वरूपाचं चित्र बदललेलं आहे आणि याचा जर आपल्याला प्रत्येक काय असेल तर गेल्या महिन्यामध्ये जो आपला महात्मा बसवत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचं जे अनावरण झालं यासाठी आपण हजारो लोकांनी त्या ठिकाणी आपण उपस्थित होतो हा पुतळा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आणि वैभवशाली पुतळा आपण या ठिकाणी अनावरण केला आणि त्यासाठी जे काही आर्थिक सहयोग लागला त्यातला एकही रुपया आपण कुणाचाही घेतला नाही तर केवळ मुखेड तालुक्यातील आपल्या केवळ तुमच्या आणि आमच्या समाज बांधवाच्या घामातून कष्टातून आपण हे साकार करू शकतो
याचं जर खऱ्या अर्थाने जर बीजारोपण कुठं झालं असेल तर याचं बीजारोपण हे मला वाटतं की महाराजांनी हे ठिकाणी सामाजिक ऐक्याचं, धर्माचं, परंपरेचं आणि संस्काराचं बीजारोपण या ठिकाणी करतायत. त्याची फलश्रुती म्हणून बीजारोपण हे कुठेतरी दुसरीकडे होतंय. प्रत्यक्ष वटवृक्ष हा विशाल स्वरूपामध्ये बाहेर दिसतो. तसं गेल्या 18 वर्षामध्ये या ठिकाणी ज्या काही आपल्याला संस्कार आणि विचार दिला त्या विचाराचं प्रगटीकरण आपल्याला या पुतळ्यामध्ये दिसून आलं आणि ते एक सामाजिक ऐक्याचं प्रतीक आपण पाहिलेलं आहे. जीवन आता म्हणजे जे विद्युत पुरवठा खंडित झाला त्याचं मला असं वाटतंय कारण असं आहे खऱ्या अर्थानं आपण जे सगळे मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये महास्वामीजींचे आशीर्वचनासाठी आपण बसलो. त्याच्यामधल्या वेळी कदाचित एक सूचना अशी होती की आता आपण हे सोबत घेतलं पाहिजे. त्याच्यामुळं आणि तुमच्या मनामध्ये काय म्हणजे मला तेवढं हा एक योग आहे. तर ही सगळी आपण पाहिलं ते रुद्र शिबिर असेल, गुरुपौर्णिमेचा उत्सव असेल, श्रावण मास अनुष्ठान असेल, गणेशोत्सव असेल, नवरात्राचं अनुष्ठान आहे, कुमारिका पूजा आहे, पट्टाभिषेक वर्धापन दिन आहे, अखंड शिवनाम सप्ताह आहे, रथोत्सव आहे, शिवदीक्षा आहे, अनेक उपक्रम या ठिकाणी वर्षभर चालतात आणि ही जी काही सगळे चालतात ते आपल्या सहकार्यातून आणि आपल्या सहयोगातून चालतात. यासाठी पुन्हा या मठाची वैभवशाली परंपरा अखंड चालावी आणि यासाठी मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि व्यक्तिशः माझ्या वतीनं जगद्गुरु महास्वामीजींना मी पुन्हा एकदा विनंती करतो, आग्रहपूर्वक नमस्कार यासाठी करतो की आमची मठाची आम्हाला तर आशीर्वाद द्या.